राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्याचा शिल्पकार जयदीप आपटेला आता 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2 आठवडे फरार असलेला जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत कसा सापडला आणि त्यावरून आता राजकारण कसं रंगतंय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 2 आठवडे फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार होता. पोलिसांची 7 पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. अखेर कल्याणमधल्या घरातून जयदीप आपटेला बेड्या ठोकण्यात आल्या. जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर 8 दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे. या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत. मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतो की जयदीप आपटे यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलतायत. त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते. जयदीप आपटेवर कठोर कारवाई होईल. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं. पळून कुठे जाणार? शेवटी पोलीस आमचं गृहखातं आहे, त्यांनी त्याला अरेस्ट केलेली आहे. त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल. कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही. आणि म्हणून जे लोक काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे. जयदीप आपटेवरून राहुल गांधींनी गंभीर आरोप केलाय. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तीला दिलं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय. प्रधानमंत्री जी ने किस कारण माफी मांगी? अलग अलग कारण हो सकते हैं. पहला कारण हो सकता है कि ये जो मूर्ति थी इसका कॉन्ट्रैक्ट आरएसएस के एक व्यक्ति को दी गई, इसके लिए माफी मांग रहे हैं कि मैंने जिसको कॉन्ट्रैक्ट दिलवाया उसने भ्रष्टाचार किया, महाराष्ट्र के लोगों से चोरी की. यह कारण हो सकता है. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची भोग टाकली आहे. पोलिसांनी त्यानंतर कारवाई करत बांधकाम सल्लागार असणाऱ्या चेतन पाटीलला ताब्यात घेतलं. आता जयदीप आपटेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या दोघांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी करतात. कल्याणहून आतिश भोईरसह मालवणहून उमेश परब, झी 24 तास.